नैवेद्याची तयारी केळ्याच्या पानावर. दही भात दाखवता का हे दाखवता? टाका मध्येच टाका, एकत्रच येईल त्याला. टाका असंच. मोठं ताट घ्यायचं नाही हे टाकायला. तर चला आम्ही आलेलो हॉस्पिटलमध्ये आणि आता अँटीबायोटिक दिले. ते तर बोलतात हा तर मस्त आहे, वजन पण वाढलं आहे, सगळं चांगलं आहे. पण आता बघूया एक्सरे काढवायचा. चला वाजलेत 11:20 आणि एवढं आता डोळे दुखायला लागलेत ना, काय सांगू तुम्हाला. आणि आल्यावर म्हणजे आम्ही डॉक्टरकडून आलो तेव्हा जेवलो आणि याला झोपवते तर तो काही झोपला नाही. पण तेव्हापासून जे लागली मी ते अजून मला बसायला भेटलं नाही. आता हॅलो गुड मॉर्निंग, कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज गणपती बाप्पा जातील. आता काल कपडे टाकायचे होते सुकायला, ते कपडे टाकून घेते. बाळाला पण जरा खोकल्याचा थोडासा त्रास होते, नाक घुरगुरते अजून पण, त्याला नाही बरं वाटलं म्हणून संध्याकाळी त्याला न्यायचं आहे. आज गौरांची स्कूल पण आहे तर त्याला गौरांच्या स्कूलमध्ये पाठवायचं आहे. असं सगळी कामं राहिलेत. त्याला पहिला शिकवून घेतलं गरम पाण्याच्या पिशवीने, त्याला थोडंसं बरं वाटलं. त्याची आंघोळ बाकी. आता गौरांशला पाठवलं आंघोळीला. मस्त दूध पोळी खाल्ले त्याने, मी सुद्धा पोळी खाल्ले. आता हे सुकलेले कपडे काढून हे दुसरे कपडे टाकून घेतो पटापट. आणि गौरांचं काही ना काही चालूच असते, येड लागायची पायाला खरंच. चला आता मी पटकन गौरांच्या आंघोळवर त्याने मग ब्लॉग कंटिन्यू करते. सगळे गडबड एकत्र चाले. 12:30 वाजलेत. अशीच चपात्या घाल. अरे हेल्मेट आण काकाला. गौरांचं वेगळंच. त्याला पटापट चपाती बनवून दिली, जाम चपाती. मी सुद्धा थोडीशी खाते. तिथं बाळ अरे हेल्मेट आण गौरांग. मग सगळं घाई चाललं. आणि मोदक बनवायचे. बाळाची आंघोळ आहे. बेल्ट घाल लवकर, सांगते. तू फोन कर. सांग, फोन करून सांग की गौरांशला इथं पाठवा लवकर. 4 वाजता गणपती विसर्जनला. अरे बॅग घे. चला बाळाला झोपवलं मस्त. त्याला धुरीसुद्धा दिली किती दिवसातून. गणपती होते म्हणून मला धुरी वगैरे काय द्यायला भेटलेच नाही, आता दिली. त्याला सुद्धा बरं वाटलं, एकदम कफ निघाला. आता मी लाईट बंद करते, झोपले. त्याला मोदकची तयारी करते. चल बनवलं खिचडी भात, तिथे बनवले खीर, तनू मोदकची तयारी.
आता नैवेद्याची तयारी केळ्याच्या पानावर. दही भात दाखवता का हे दाखवता? टाका मध्येच टाका, एकत्रच येईल त्याला. टाका असंच. मोठं ताट घ्यायचं नाही टाकायला बरोबर. भाजी, खिचडी भात, भाजी, मोदक आणि खीर. मोदक नंतर दाखवावं लागतील. मोदक तिकडं होतात तोपर्यंत हा नैवेद्य. वाजले किती बघा, 2:30 वाजले. भूक लागले आता. सध्या वाटीत ठेवा, मग ओततील ना अशी. तांदळाची खीर. या दिवशीच्या खीरला मागच्या खीरमध्ये फरक असेल. बकरी टाकली हे लांब तांदूळ नाही, म्हणजे त्या दिवशी बारीक तांदूळ होते. काय वाटलेले ग, मी वाटले नाही. पण ना जी आम्ही कुठला मंदिर, तो शंकराचा कुठला मंदिर आपला शंकर नर्मदेश्वर मंदिरात जातो. तिकडची खीर असते ना, लाजवाब, लय भारी. ती पण तांदळाचीच असते. अख्खे तांदूळ म्हणजे ठेवतात तसे. मला वाटते बासमती तांदूळ. लय भारी लागते, लय म्हणजे लय मस्त लागते. इकडं मोदक ठेवलेत मी. कुठं गेलं कपडा? शिजायला त्यांना मला उकडायला लागणार, मला नंतर लागणार. तसेच ठेवलेत मी. चला मंडळी, वाजलेत 3 वाजता जेवायला घेतलंय. आता सकाळी मी पुरणपोळी खाल्लेली बस. अजून तरी बाहेर टब पडलाय कपडे टाकायला. मोदक अजून टाकलेत. अरे बाबा, काय समजत नाही. बसायला काय भेटणार नाही आज मला असं वाटते. चला जेवून घेते, तुम्ही पण या जेवायला. रस्त्यावर पहिली हां, पहिली. गौरांशला आणायला चाललेत. गौरांश गेले शाळेत. आता वाजले 4 आणि आता तयारी करायला लागेल. गणपती बाप्पाने याच्या गौरांच्या टीचरला पण फोन केलेला, पण त्यावेळेला प्रिन्सिपलला विचारा, आणा घेऊन जा. यांना सांगते आणा, तर जात नाही ते. मग भाऊ गेलेत आणायला. भाऊ तर मी जातो. मग ते गेलेत आणायला त्याला. तसं शाळेत जायला कधी नाही बोलत तो. आम्ही नाही जात, आज हे आहे ते आहे, कधीच नाही. आणि आता संध्याकाळी बाळासुद्धा डॉक्टरकडे न्यायचं आहे. म्हणजे आता आम्ही घातल्यात नाही, तिथं नेऊन नाही देत. म्हणजे गणपती बुडवून नाही देत. त्याच्यामुळे मग म्हणजे यांनी खाडी घेतली ना, तिकडं येणार आहेत खाडीवर गणपती बाप्पाचं विसर्जन करायला. तर आम्ही कोण नाही, आम्ही तर नाहीच. बाळ आहे तर आईसुद्धा नाही जाणार. फक्त जेंट्स आहेत ते जाणार आहेत. 3-4 गाडीमध्ये घेऊन. कसं बघते. तर मोदक वगैरे दाखवलेले आहेत मी पप्पाला. आता पाहुणेसुद्धा आलीत. तर आत्ता आज बिलकुल आराम करायला भेटला नाही. आता मी कपडे वगैरे सुकायला लावले. काल टाकायचे राहिलेले सगळं असं टाईमपास झाला खूप. आज बिलकुलच नाही. व्लॉग जीवावर अपलोड केला आहे मी, तर तो आता अजून हे करायचं आहे. आणि 4 वाजलेत, 5 वाजता पब्लिक करायचं आहे. आता लादीला थोडा कपडा मारून पाऊलं वगैरे टाकायचे आहेत. आणि बघ असं बोलते गं, सोना बोबलू आहे ना. काय
हुशार आहे, हुशार आहे, हुशार हुशार आहे शिवनू माझा, है ना, है ना. सारखा हसत बसतो, हसतच असतोय बाबा बिचारा माझं बबडू. हसतो ना बबडू, हसतो ना. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा देवा वाचला. एवढी चपली त्रिभुवनी सुरवर नरणी शाचर झाल्या फळणी. करूया घेऊन या. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. ये बघा, ये बघा, ये बघा. माझा फोटो काढ दे, मला पाठवून दे. ए सेम फोटो रिक्रिएट होतं माहित आहे. गाईस तो कार्तिक ना. ये जाना ये फोटो काढतो तू. गाडी काढा जावा जा. मी इथे आहे, जा तू. आई तर काय झालं अगर रडू आलेला आता. बघ परत वाजवतात का. बादला
लवकर या. तांदूळ नाही घेतले आई? लवकर या. छत्री आणून काय करायचं? छत्री पाहिजे इकडून. छत्री अडकवलेली आहे. काय रे, तुम्ही इथे बसा पुढे. चला तर चला आम्ही आलेलो हॉस्पिटलमध्ये आणि आता अँटीबायोटिक दिलं आहे. ते तर बोलतात हा तर मस्त आहे, वजन पण वाढलं आहे, सगळं चांगलं आहे. पण आता बघूया एक्सरे काढायचा आहे. एक्सरेमध्ये आहे समजलं तर, म्हणजे कुठला खोकला आहे काय आहे ते. हो इथं आता अँटीबायोटिक घेतात औषध, मग नंतर आम्ही घरी निघणार. पूर्ण झाल्याशिवाय बघायचं नाही वरती. आता गौरांशच्या टीचरने अभ्यास पाठवला गौरांशला, तर ते आता करत बसले. तो बाळाला आता औषध द्यायचं आहे. कपडे आहे तिथं टाकायची, भांडे थोडीशी पडलीत. 10 वाजले. आहो नित्यांश, ए नित्यांश, तुला मी काय बोलले गौरांश? लिही ना रे बाबा. लिहि बोलून डोकं दुखायला लागलं माझं. आणि एवढं लांब नको लिहू. आता पाठवलं खूप सारा अभ्यास. मला वाटते इंग्रजीची 2 पानं, परत मराठीची 2 पानं, परत गणिताची 2 पानं असं पाठवलं आहे. परत गणपती काढायला सांगितला. तुला बोलले ना मी गौरांश, सुट्टीमध्ये बोलली की नाही मी सांग तुला की तू गणपती काढ, प्रॅक्टिस कर. आता कसा काढणार गणपती? अरे मला तुम्ही काढते बघितलं तू मला ते काहीतरी शिकव मला असं काढायचं. काय शिकू? अंग शिकव ना मला काढायचं. तुला मी दाखवलं ना, त्या टीचरने दिले ना पान, त्याच्यावर बघ आणि काढ बोलले. अरे अंग शिकव मला. तोंड पण इतकी झाली, तोंड झालं माझं. अंग शिकव ना मला. मला अंग नाही. पप्पाला बोल ना अंग शिकवा गणपतीचं. मग तू शिकव. हा चल ते लिह. प्लीज शिकव ना. शिकवते. पहिला लिह तू पहिला लवकर. दाखव. ती लाईन पूर्ण झाली शिवाय तोंड वरती करू नको. आणि आम्ही गेलो आणि याने मस्त पाळणा मिळणा बाहेर म्हणजे देवाच्या रूममध्ये ठेवला. स्टूल आणला, तिथनं कलर काढलं, मार्कर काढला, परत काय बोलतात त्याला फेविकॉल काढला. दुपारी झोपायला नाही म्हटलं तर मला झोप आली आणि डोकं दुखायला लागलं. झालं का? हा झालं. बघू. नसलं झालं तर मी काठीने मारणार. हा ते झालं की 1 to 10च्या स्पेलिंग आणि अंक लिहायचंय, नंबर आणि स्पेलिंग. आता दाखव. चल पटापट. म्हणजे याला उभं घ्या ना हो. पटकन या. आपल्या स्टेशनच्या गणपतीला गेलेलं का औरांश? हा स्टेशनच्या गणपतीला नाव गेलं. मग कधी पप्पाला विचार कधी जायचं? मला काय माहिती? तू विचार. मला नाही माहिती. गौरांश ते स्पेलिंग ते लिहायचं पान कार्ड पहिला, ते नाही ते बघत असेल. हा किती पाहिजे किती मग ये घे. झालं. अरे झालेला बघ. अरे इकडची तिकडची लाईन कोण लिहिणार आहे? अरे इकडची नाही. हा 2 नाही ते 3. तिकडे 3 लिहिल्यास बघ लगेच. इकडची नाही. लिही पटकन. डॉक्टर MBBS आले चेकिंगला. चेक केलेलं आहे डॉक्टर सागर पाटीलने. आता औषध देणार डॉक्टर. डॉक्टर ओ डॉक्टर. हा बोलताय. मुलगा स्पेशलिस्ट. ए लीना गौरांच तर डोकं मॅड करते माझं. हा पहिला आता मी कॉट घेते थांबा. आता मार खाणार. अरे लिही गौरांच. एक तर लाईन आहे सांगावं याला. चला वाजलेत 11:20 आणि एवढं आता डोकं डोळे दुखायला लागलेत ना काय सांगू तुम्हाला. आणि आल्यावर म्हणजे आम्ही डॉक्टरकडून आलो तेव्हा जेवलो आणि याला झोपवते तर तो काही झोपला नाही. पण तेव्हापासून जे लागली मी ते अजून मला बसायला भेटलं नाही. आता आई बाबा ताई वगैरे गेल्यात कुठल्या
गणपती बघायला. मी खीर खाऊन घेते. आईने बनवलेले होते खीर. अरे डोकं पुरं दुखायला लागले. अजून ते कामात चाललेत. अजून बाळ आहे. अजून आंघोळ करायची. मी खीर आहे ती काढून ठेवते. इकडं बाळ ओरडते. हे आहे घरामध्ये. आता ही लोक किती वाजेपर्यंत येतात काय माहिती. मी तर आता झोपणार आहे. ते खीर गरम